जय भीम, जय शिवराय, जय संविधान. माझ्या राजाची जयंती येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं, की अंगात 36 हत्तीचं बळ येतंय. अशा माझ्या राजाची जयंती येते. जयंती म्हटलं, की डीजे, डॉल्बी अनेक प्रकारचे वाद्य आहे. जयंती म्हटलं, की माझ्या भावांनो आणि मित्रांनो, फटाक्याची आतषबाजी करा. कोण्याही महापुरुषांची जयंती साजरी करत असताना फटाक्याची आतषबाजी करा, ढोल ताशे वाजवा, डीजे लावा, अनेक प्रकारचा नाच करा. पण हे सगळं करत असताना माझ्या भावांनो, माझ्या मित्रांनो, एक मात्र लक्षात ठेवा, दारू पिऊन कोणत्याच महापुरुषांच्या जयंतीमध्ये नाचू नका. ही माझी एक कळकळीची विनंती आहे. जिथं मावळ्यांनी घाम गाळला, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी घाम गाळला, तिथं मावळ्यांनी रक्त सांडलं. अशा माझ्या राजाची जयंती येते. महाकवी वामनदादा कर्डक यांनी त्यांच्या काव्यसंग्रहामधून छत्रपती शिवाजी महाराजांची एक कविता म्हटलेली आहे. काव्यसंग्रहामध्ये त्यांची प्रतिमा लोककल्याणकारी राजा, चारित्र्यसंपन्न राजा, धर्मनिरपेक्षवादी राजा, समतावादी राजा अशी प्रतिमा त्या काव्यसंग्रहामधून मांडलेली आहे. आणि ती कविता, ते काव्यसंग्रह मला इथं म्हणावंसं वाटत आहे. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, अन आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणाईला आई म्हणाला राजा तो सिलवान, अन आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधित होता मस्जिद इथे अन तिथे मंदिर, अशा शिवाच्या चरणी सदैव झुकले माझे शिर. अशा शिवाच्या चरणी सदैव झुकले माझे शिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकेल माझी मान. अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकेल माझी मान. अन आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. वामन